हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, जर तुम्ही घरगुती खाद्यपदार्थ बनवत असाल, म्हणजेच टिफिन सर्व्हिस चालवत असाल किंवा हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, फूड स्टॉल, ज्यूस सेंटर, किराणा दुकान किंवा कोणत्याही प्रकारचं खाद्य व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला FSSAI म्हणजेच फसईचं लायसन किंवा रजिस्ट्रेशन घेणं आवश्यक आहे. फसई हा भारतातील अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रण करणाऱ्या सरकारी विभाग आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत FSSAI म्हणजेच फसई म्हणजे काय, कोणाला फसईचं लायसन आवश्यक आहे, कोणती कागदपत्रे लागतात, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, फी किती आहे आणि सर्टिफिकेट डाउनलोड कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओव्हर टाइम, लेट गेट स्टार्टेड. आता मित्रांनो, FSSAI म्हणजे काय, म्हणजे फसई म्हणजे काय, तर फसई म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, असं त्याचा लॉंग फॉर्म होतं. ठीक आहे. हा विभाग भारतात विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थाची गुणवत्ता आणि सुरक्षता तपासतो. प्रत्येक फूड बिझनेस ऑपरेटरला फसई रजिस्ट्रेशन किंवा लायसन घेणे बंधनकारक असतं. आता हे कोणाकोणाला आवश्यक आहे, तर जे फसईचं लायसन आहे त्याचं रजिस्ट्रेशन कोणी कोणी केलं पाहिजे, तर होम किचन चालवणारे असतील, त्यानंतर टिफिन सर्व्हिसेस, बेकरी, रेस्टॉरंट, हॉटेल, फूड स्टॉल, ज्यूस सेंटर, टी स्टॉल, स्वीट शॉप असतील, कोल्ड किचन्स, फूड मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतील, फूड पॅकेजिंग बिझनेस असेल, ग्रोसरी स्टोअर असतील, मिल्क वेंडर असतील किंवा या ठिकाणी कॅटरिंग सर्व्हिसेस असतील, त्या सर्वांसाठी अगदी लहान खाद्य व्यवसाय करत असणाऱ्याला देखील या ठिकाणी फसईचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. ठीक आहे. आता फसईचे प्रकार कोणते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. आता ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की याचे प्रकार किती असतात, कोणत्या प्रकारामध्ये तुम्ही बसतात. ठीक आहे. आता बेसिक रजिस्ट्रेशन कोणासाठी असतं, या ठिकाणी लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी बेसिक रजिस्ट्रेशन लागतं. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टेट लायसन असते, मध्यम स्वरूपाच्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी या ठिकाणी स्टेट लायसनची आवश्यकता असते. ठीक आहे. आणि सेंट्रल लायसन सुद्धा असते, यामध्ये मोठ्या व्यवसाय जो मोठे उद्योग असतील त्यांच्याकरिता या ठिकाणी सेंट्रलचं लायसन हे घेणं गरजेकारक आहे. ठीक आहे. आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले कुठले लागतील, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाचा पत्ता पुरावा, या ठिकाणी बिल, वीज, भाडे करार तुम्ही हे देऊ शकता. ठीक आहे. व्यवसायाचे संपूर्ण नाव, खाद्यपदार्थाची यादी, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, अशा पद्धतीचे कागदपत्रे लागतात. मोठ्या व्यापाऱ्यांसाठी अतिरिक्त कागदपत्रे लागू शकतात. ठीक आहे. आता अर्ज कसं करायचा आहे, अर्ज करण्यासाठी तुम्हाला FOSCOS या पोर्टलवरती भेट द्यायची. ठीक आहे. आता तुम्हाला सर्वात अगोदर कुठलंही एक ब्राउझर ओपन करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला FOSCOS.FSSAI.gov.in ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. ठीक आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अप्लाय करण्यासाठी काय करायचंय, आता या ठिकाणी अप्लाय फॉर तत्काल लायसन रजिस्ट्रेशन एक नवीन ऑप्शन आलेले, यामध्ये तुम्ही लवकरात लवकर जे फसईचं लायसन आहे त्यासाठी आवेदन करू शकता. ठीक आहे. आता सिंपल तुम्हाला काय करायचं, यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी एलिजिबल TBO लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही लिस्ट वाचायची आहे. ठीक आहे. त्यानंतर सिंपली प्रोसीड वरती क्लिक करायचं. प्रोसीड वरती क्लिक केलं की आता या ठिकाणी तुम्हाला बिझनेस ऑपरेटर तुम्हाला निवडायचं, म्हणजे FBO कोणतं आहे तुमचं ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं. ठीक आहे. आता यामध्ये ट्रेड रिटेलर आहे, फूड सर्व्हिसेस आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्स, अशा पद्धतीचे या ठिकाणी केओए केलेली. ठीक आहे. तुम्हाला सिंपली तुमचं जे FBO आहे म्हणजे बिझनेस म्हणजे फूड बिझनेस ऑपरेटर जे आहेत तुम्हाला या ठिकाणी निवडायचं. ठीक आहे. आता मी या ठिकाणी रिटेलर केकचं जे होम बेकर्स असतात त्यांच्याकरिता मी हे लायसन काढत आहे. सो या ठिकाणी मी रिटेलरवरती क्लिक करेल. त्यानंतर या ठिकाणी टर्नओव्हर्स वगैरे त्या बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी तुमचं KOB जे आहे ते निवडायचे. ठीक आहे. आता कसं या ठिकाणी ॲन्युअल टर्नओव्हर मोर दॅन 50 crores आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲन्युअल टर्नओव्हर मोर दॅन 1.5 to 50 crores असं पद्धतीचं दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲन्युअल टर्नओव्हर अप टू 1.5 crores असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर मी या ठिकाणी अप टू 1.5 crore हे निवडलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी खाली
प्रोसीड वरती सिंपली क्लिक करायचं. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी व्ह्यू एलिजिबिलिटी म्हणजे आपण जे काय आता सिलेक्ट केलेलं आहे ते तुम्हाला एकदा पाहायला भेटेल. हे काय सगळं व्यवस्थित बरोबर असेल, तुम्ही सिलेक्ट केलेली माहिती वगैरे बरोबर तुम्हाला वाटत असेल तर सिंपली या ठिकाणी क्लिक हेअर टू प्रोसीड हे ऑप्शन आहे, सिंपली यावरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी इंडिव्हिज्युअल राहू द्यायचे, तुमचा पॅन नंबर, तुमच्या पॅननुसार नाव, पॅननुसार जन्मतारीख, तुमचं जेंडर आणि ह्या ज्या गोष्टी टाकून या ठिकाणी जे हे डिक्लेरेशन दिलेलं आहे त्याला ऍक्सेप्ट करून सबमिट वरती सिंपली क्लिक करायचं. सबमिट वरती क्लिक केलं की बँक डिटेल्स हॅज बीन व्हेरीफाईड अशा पद्धतीचं एक या ठिकाणी पॉपअप येईल. ठीक आहे. आता पॅन डिटेल्स व्हेरीफाईड झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, आता नेम ऑफ ऍप्लिकंट किंवा कंपनी नेम. आता या ठिकाणी ऍप्लिकंटचं नाव आलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला कंपनी नेम म्हणजेच तुमच्या व्यवसायाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी तुमचा अॅन्युअल टर्नओव्हर किती आहे तो टाकायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी डिजिग्नेशन मध्ये इंडिव्हिज्युअलला एकच दिलेले ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली काइंड ऑफ बिझनेस मध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा बिझनेस ऍड्रेस द्यायचा आहे. यामध्ये ऍड्रेस मध्ये तुमचं गावाचं नाव वगैरे काय असेल ते, स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट असेल, सब डिस्ट्रिक्ट असेल, विलेज असेल, पिनकोड अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी ऍड्रेस द्यायचा आहे. त्यानंतर तुमचा करस्पॉन्डिंग ऍड्रेस आणि लोकल ऍड्रेस जर सेम असेल या ठिकाणी वरती क्लिक करायचे, नसेल तर नो वरती राहू देईल आणि तुमचा करस्पॉन्डिंग ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाका. कॉन्टॅक्ट पर्सन नेम ऑटोमॅटिक आलेला असेल, कॉन्टॅक्ट पर्सन नेमचा या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी इयर्स ऑफ यू वॉन्ट टू अप्लाय, या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ इयर्स द्यायचे. ठीक आहे. तर किती वर्षासाठी तुम्हाला या ठिकाणी लायसन हवं आहे, 1 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स ऑफ फूड आयटम प्रपोज्ड टू बी मॅन्युफॅक्चर्ड और सोल्ड, या ठिकाणी तुमच्या शॉपमध्ये, तुमच्या दुकानामध्ये कोणते कोणते प्रोडक्ट तुम्हाला सेल करायचे ते प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आणि ते ऍड आणि सेव्ह करत राहायचे. ठीक आहे. आता जसं की मी तुम्हाला बोललो होतो बेकरी प्रोडक्टसाठी मी या ठिकाणी करत आहे, सो मी या ठिकाणी बेकरी प्रोडक्ट्सवरती क्लिक केलेलं आहे आणि ऍड प्रोडक्टवरती क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बेकरीच्या रिलेटेड तुम्हाला दुसरे कुठले प्रोडक्ट्स या ठिकाणी ऍड करायचे असतील, जसे की डेअरी प्रोडक्ट्स असतील, जसे की तुमच्या शॉपमध्ये तुम्ही जे काही सेल करत असाल ते बेसिकली तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं, या ठिकाणी फूड सेफ्टी मित्र डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जाते. जर अवेलेबल असेल तुमचं जे तुम्ही लायसन काढतात फूड सेफ्टी मित्राकडून काढत असाल तर तुम्ही त्याची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी ऍड करायची नसेल ते रिकामं तुम्ही सोडू शकता. ठीक आहे. आता अदर डिटेल्स मध्ये इन केस ऑफ बिझनेस तुम्हाला स्टार्टिंग डेट या ठिकाणी टाकायची, तुमच्या बिझनेस तुमचा व्यवसाय सुरू करण्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी सोर्स ऑफ वॉटर सप्लाय तुम्हाला विचारलेला आहे, या ठिकाणी तुम्ही पब्लिक, प्रायव्हेट किंवा अदर जो काही तुमचा सोर्स ऑफ वॉटर असेल तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. ठीक आहे. आता माझ्या या ठिकाणी प्रायव्हेट असून मी प्रायव्हेट या ठिकाणी निवडलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली या ठिकाणी काय विचारलेलं आहे, वेदर एनी इलेक्ट्रिक पावडर इज युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग, या ठिकाणी नो वरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेलं आहे त्याला ऍक्सेप्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केलं की सेट प्रीमियस लोकेशन तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिलेले आहे. तुम्हाला याच्यामध्ये तुमचा बिझनेस ज्या ठिकाणी आहे ते तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे जो पिन दिलेला आहे तो पिन तुमच्या बिझनेसच्या ॲक्युरेट लोकेशनवरती तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ओके वरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म कॉन्टॅक्ट पर्सन व्हेरिफिकेशन कोड, या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही फर्स्ट इलेक्शनसाठी जो मोबाईल नंबर दिलेला तो कोड या ठिकाणी त्याचा ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि खालच्या साईडला तुमच्या आधारशी जो लिंक असणारा मोबाईल नंबर आहे त्यावरती आलेला ओटीपी टाकायचा. ठीक आहे. दोन्ही ओटीपी टाकले त्यानंतर सबमिट वरती सिंपली क्लिक करायचे. सबमिट वरती क्लिक केले की व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा पद्धतीचं मेसेज येईल. या ठिकाणी ऍप्लिकेशन प्रोडक्ट बेकरी प्रोडक्ट्स आलेले आहेत ते एकदा कन्फर्म करायचे, त्यानंतर प्रोसीड वरती क्लिक करायचे. या ठिकाणी तुमच्या माझं जसं बेकरी प्रोडक्ट्स आलेलं आहे तसं तुम्ही जे ऍड केलेले ते तुम्हाला त्या ठिकाणी लिस्ट दिसेल. ठीक आहे. आता या ठिकाणी साइन अप डिटेल्स आहेत, यामध्ये प्रायमरी कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ठिकाणी बिलॉंग टू या ठिकाणी तुमचं सेल्फ वरती राहू द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी सेकंडरी कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील तर टाका, नसतील तरी तुम्ही रिकामं सोडू शकता. आता या ठिकाणी लॉग इन आयडी ऑलरेडी आलेला आहे, तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. पासवर्ड लक्षात घ्यायचं आहे, एक कॅपिटल, काही स्मॉल लेटर्स, काही इनिशियल्स, काही नंबर्स अशा पद्धतीने तुमचा पासवर्ड असला पाहिजे. पासवर्ड या ठिकाणी टाका, पासवर्ड कन्फर्म करा. त्यानंतर दिलेला कॅप्चर कोड फिलअप करून या ठिकाणी तुम्हाला सबमिट वरती सिंपली क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केलं की तुमच्या ठिकाणी व्हेरिफिकेशन कोड म्हणजे ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला पुन्हा एकदा या दिलेल्या रकमेमध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती जो ओटीपी येईल तो ओटीपी टाका, अशा पद्धतीने ओटीपी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट वरती सिंपली क्लिक करायचे. साइन इन युजर साइन अप सक्सेसफुली अशा पद्धतीचा मेसेज येईल. तुम्हाला तुमचा युजर आयडी या ठिकाणी दिलेला आहे, मेसेजद्वारे सुद्धा तुमच्या मोबाईलवरती भेटून जाईल. ठीक आहे. ओके वरती सिंपली क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे. सर्वात तुमचा फोटो अपलोड करा. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचे. त्यानंतर या ठिकाणी अदर डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला भरपूर काही डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहेत. यापैकी जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल असेल ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचे. लक्षात घ्यायचे ही डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत. त्यानंतर पे वरती सिंपली क्लिक करायचं आहे. ठीक आहे, पे वरती क्लिक केल्यानंतर एक डिक्लेरेशन येईल. हे डिक्लेरेशन व्यवस्थित इथे तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर ओके वरती सिंपली क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा. ठीक आहे, आता या ठिकाणी ई साइन होणार आहे, त्यामुळे तुमचा आधार नंबर टाका. प्रोसीड वरती क्लिक करा. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला काय करायचं, या दिलेल्या रकमेमध्ये फिल करून प्रोसीड वरती सिंपली क्लिक करायचं. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. या ठिकाणी आता आपल्याला पेमेंट करायची आहे. पेमेंट करण्यासाठी काय करायचं आहे, UPI, कार्ड, नेट बँकिंग हे ऑप्शन आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. सिंपली काय करायचं, हे QR कोड आहे, शो QR कोड वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी कंटिन्यू अँड पे वरती क्लिक करून तुम्हाला हा जो दिलेला QR कोड आहे तो सिंपली स्कॅन करा. तुमच्या फोन पे, गुगल पे, UPI म्हणजे कुठल्याही UPI ॲपद्वारे तुम्ही हे स्कॅन करू शकता. स्कॅन करून पे करायचे. ठीक आहे, पेमेंट केल्यानंतर एकदा की तुमची पेमेंट सक्सेसफुली झाली की पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड वरती यायचं. या ठिकाणी हे जे सबमिटेड ऍप्लिकेशन्स आहे यावरती क्लिक करून तुम्हाला हे खाली दिलेले सबमिटेड ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सिंपली यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्ही सबमिट केलेले ऍप्लिकेशन तुम्हाला पाहायला भेटतील. आता मी या ठिकाणी आणखी पेमेंट केलेली नसल्यामुळे मला या ठिकाणी हे दाखवत नाही, माझं इनकम्प्लीट फॉर्म मध्ये मला दाखवेल. ठीक आहे, इनकम्प्लीट फॉर्म मध्ये मला अशा पद्धतीने या ठिकाणी माझा फॉर्म जो आहे तो दाखवेल, आणखी पेमेंट केली नाही. ठीक आहे, तर तुम्ही ज्यावेळेस तुमची पेमेंट वगैरे सगळं सक्सेसफुली होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सबमिटेड फॉर्म मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे तुमचं ऍप्लिकेशन आहे ते या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे, त्यानंतर तुमचं 2-3 दिवस तुम्हाला वाट बघायची. तुमचं ऍप्लिकेशन जनरेट झालं, तुमचं जो लायसन आहे ते जनरेट झालं की तुम्हाला या ठिकाणी इश्यूड मध्ये यायचं आहे. या ठिकाणी इश्यूड सर्टिफिकेट वरती क्लिक करून तुम्हाला तुमचं जे ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन लायसन आहे त्या ठिकाणी क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून फसईचं लायसन किंवा रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी डिजिटल वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा. या संदर्भामध्ये काही डाऊट असतील नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. ठीक आहे, भेटूया तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.